आयुष्यात जेव्हा अंधार पसरतो तेव्हा आपलीच माणसं प्रकाश घेऊन येतात. आमच्या आयुष्यात कधीच अंधार होऊ शकत नाही याची खात्री आहे आम्हाला. आणि आम्हाला कुणाच्याही मदतीची गरज नाहीये. चला हो. नात्यांना, आयुष्याला आणि नशिबाला कधी गृहीत धरू नका. वेळ बदलायला वेळ लागत नाही. शिव शंकर शंभो. अहो अहो एवढे शांत नका राहू. मला भीती वाटते. बोला ना काहीतरी. मला ठाऊक आहे तुम्ही घरच्यांच्या विरोधात नाही जाणार. स्वामी स्वामी तुम्हीच यांना यातून बाहेर काढा. मार्ग दाखवा. मला नाही वाटत यांना कोणी दुसरं समजावू शकेल. माझ्याकडे हाच पर्याय आहे आता. स्वामी स्वामी यांना पुन्हा मार्गावर आणा. शिव शंकर शंभो. स्वामी तुम्ही श्री स्वामी समर्थ. इतक्यात हार मानलीस? धर्मासाठी लढणाऱ्यांनी असं खचून जायचं नसता. ते पहा, अरे महाभारतामध्ये अर्जुनाला सुद्धा आप्त स्वकीयांशी लढावं लागलं होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वेळ येतेच आणि आपल्याच माणसांशी कसं लढायचं या धर्म संकटात माणूस सापडतो. पण स्वतःच्या संसाराला आणि प्रपंचाला धर्माधिष्ठित न्याय द्यावाच लागेल. आणि न्यायासाठी आणि कुटुंबियांना योग्य मार्गावर आणण्यासाठी हे करावंच लागेल. स्वामी तुम्ही ह्या क्षणी युगंधर कृष्णासारखे वाटत आहात. हो, फक्त वाटतोय. शिव शंकर शंभो. शिव शंकर शंभो. स्वामी जगाची माऊली, स्वामी कृपेची सावली, ऐसी निरंतर माया भी कुठे न पाहिली. हे घे. आनंदाचे दान दे, संकटात धाव घे.
हा ग्रंथ तुला योग्य मार्ग दाखवेल आणि प्रेरणा देत राहील. चरणी वाहिली. अहो ऐका, स्वामींचा उपदेश हा क्षण सहज नाही, हा आपल्या आयुष्याचा वळणबिंदू आहे. शिव शंकर शंभो. सुदर्शन, नशीब काढलंस बाळा. तू माझा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे. सुदर्शन बाळा, नजरेत भरावं असं रूप झालंय तुझं. कुणाची नजर नको लागायला माझ्या बाळाला. बाबा, हे सर्व तुमच्यामुळे शक्य झालं. तुमचं वेळोवेळी मला मार्गदर्शन मिळत गेलं, त्यामुळे हा आज आनंदाचा दिवस पाहायला मिळाला. सुदर्शनच्या यशाची गाथा अख्ख्या गावाला कळली पाहिजे. उद्या याची मिरवणूक काढूया, मग गाव जेवण, पूर्ण दिवस जल्लोष. बाबा, मी जर हरीच्या नादी लागून शेतीत नवीन प्रयोग केला असता तर हे बक्षीसच काय, तर आपली सगळी शेती नापीक झाली असती. सुदर्शन, तू योग्य तेच केलंस. यश हे सल्ल्याने नाही मिळत, मेहनतीने आणि अकलेने मिळतं. बाबा, एक छोटीशी मागणी आहे. मला एक जमिनीचा तुकडा हवा. केली ना शेवटी शेतीच्या वाटणीची भाषा. माझ्या नवऱ्याचं सुख पाहवत नाही तुम्हाला. मी वाटणी मागत नाहीये, फक्त एक शेतीचा तुकडा मागतोय. आपल्या शेतीचा जमिनीचा अनुभव घ्यायचा आहे मला. म्हणजे आव्हानाची भाषा करतोय तू. जर तुला जमिनीचा तुकडा दिला तर तू त्यावर प्रयोग करणार, आणि अपयश आलं तर त्याचं सगळं खापर आमच्या डोक्यावर फोडणार. नाही, मला फक्त एक संधी हवी. गैरसमज नको. बाबा, याला काहीच द्यायचं नाही. सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन द्यायची नाही. मला शेतीचा तुकडा हवाय, कारण मलाही स्वतःचं काहीतरी करून दाखवायचंय. मिळणार नाही. अरे पण दादा, तू का नकार देतोयस? तुझी एवढी हिंमत, मोठ्या भावाचा हात पकडतो तू. दादा, मी तुझा नेहमीच आदर करतो. तू माझा मोठा भाऊ आहेस, पण आता मी माझ्यावरचा अन्याय सहन नाही करू शकणार. सुदर्शन, हरी, भांडू नका रे. घरात वाद होतील असं काही करू नका. सासूबाई, या श्रावणीनेच विष कालवलाय भावाभावांमध्ये. तिला भावांमधलं प्रेम नकोय, एकोपा नकोय हिला.
मामांजी, अहो मी खरंच सांगते, मी काहीही केलेलं नाहीये. मी फक्त तू एक शब्दही बोलू नकोस. बाबा, तिने काहीही विष कालवलेलं नाहीये. ती कायम माझ्या पाठीशी उभी राहत आली, नेहमीच माझी साथ दिली. हिच्या मनात कुठलाही स्वार्थ नव्हता. स्वामींनी मला नवी दिशा दिली आहे आणि त्यांनी दिलेल्या विचारातूनच मी हा निर्णय घेतलाय. म्हणजे आता हे स्वामींचे लाडके झाले. स्वामींनी फक्त यांचीच बाजू ऐकून घेतलीये, आपली बाजू ऐकूनच घेतली नाही ना. म्हणून यांची एवढी हिंमत वाढलीये. आम्हाला चुकीचं ठरवण्याची मजल गेली तुमची. कौरवांसारखा विनाश सोडवून घ्यायची खाई झाली तुम्हाला. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजा भवानी शंकर शिव शंकर शंभो. हरी, तुला जमिनीचा एक तुकडाही मिळणार नाही. मी नाकर्त्या मुलावर डाव खेळणार नाही. शिव शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिव शंकर शंभो.